कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर, धन्यवाद। असंही सावलीशी खूप चुकीचं वागलाय। आमच्या बाबतीत काहीच करू शकत नाही वहिनी। बबलू, नाचायला काय झालं? कौन बोलता है आसमान में छेद नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उठा लो यारो। वाह 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 वाह। तब्येत बरी आहे ना? मी फर्स्ट क्लास आहे। तुम्हाला माहिती मी काय बघितलंय? काय बघितलंस? काय? अरे सोहम, बबलू, अरे वा, कधी आलात? कसं झालं गाव? प्रवास कसा झाला? गाव आपलं घर वाटवतं घर। खरंच। आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही इकडनं गेलो ना, तेव्हा आय वॉज नॉट शुअर की तिकडे अरेंजमेंट कशी असेल, पण अरेंजमेंट अमेझिंग होती। हा ना, मला तर असं वाटत होतं की 4-5 दिवस अजून राहायचं। आणि तिकडे सावली वहिनीचं कुकिंग, काय ते थालीपीठ, काय तो चहा, म्हणजे बस 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 बस, सोम नाव नको काढूस। नाव काढलं ना तर तोंडाला पाणी सुटतं बघ। हे खरं। आणि सावली वहिनीला ना त्या गावात एक वेगळाच रिस्पेक्ट आहे। रिस्पेक्ट? वट होती वट, सावलीची गावात वट होती। तुमचं सावली वहिनीबद्दल सो कॉल जे प्रेम आहे ना, ते जरा कंट्रोल मध्ये ठेवा, कळलं का? आईला आवडणार नाही। अहो पण खरंच हे सगळ्यांसाठी लागू होतंय। सटकायची वेळ झाली आहे। लगेच बॅग। अहो तुम्ही ना सावलीबद्दल खूप चुकीचं मत बनवलंय। ती तशी नाहीये। मी तुला तुझं मत विचारलं, तुझी सो कॉल जी मतं आहेत ना, ती तुझ्याचकडे ठेव। मी आज माझ्या माहेरी चालले। आता ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे। माझ्या सासरच्यांची आणि या घराची काळजी घे हं। प्रार्थना करते तुला।
सर्वाची आई, तू माझ्या घराला सांभाळलंस का? माझ्या शब्दाला मान दिलास. तुझे खूप खूप आभार. आणि तुला माहितीये का, सारंग सर मला स्वतः इकडे घेऊन आले. ते आता माझी साथ देत आहेत, माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. ह्या घरात माझं अस्तित्व निर्माण होण्याची शक्यता वाटते मला, आणि ह्याच गोष्टीचा लई आनंद होतोय. सावली, सर्वाची पाया पडते. सुखीरा बाळा. सावली, खरं सांगू, तू नव्हतीस ना तर आपलं घर, किचन सगळं कसं मोकळं मोकळं वाटत होतं ग. सर्वाची, मला पण तुम्हा सगळ्यांची लई आठवण येत होती. पण आता मी आले ना, अजिबात काळजी करू नका. चला आपण कामाला लागूयात. त्या मुलीला माझ्या सारंगपासून लांब ठेव. आणि जरी तुला एखादा पुरावा नाही सापडला ना तरी तरी काही हरकत नाही, पण ती मुलगी पुन्हा मला माझ्या घरात नकोय, कळलं? ओके मॉम. हे सामान हीच आहे. मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही. ओके? आई, सावली बाबतीतलं सत्य समजलंय मला. मग तरी सुद्धा तू तिला इथे आपल्या घरी घेऊन आलास का? कारण ते सत्य तुला समजल्यानंतर सुद्धा तू हेच केलं असतंस आई. हे बघ आई, मी तिच्या घरी जायच्या आधी ठरवून गेलो होतो की कुठलीही गोष्ट डोळे झाकून बघायची नाही. प्रत्येक गोष्टीकडे शंकेनेच बघायचं. पण तिथे गेल्यानंतर एक एक सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं आई. हे बघ आई, तिच्या घरच्यांनीच फक्त जर सांगितलं असतं, म्हणजे कौतुक केलं असतं तिचं, मी समजू शकलो असतं की ते नाटक करतायत. पण आई, अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं. म्हणजे मला अशी एकही व्यक्ती नाही भेटली की जी व्यक्ती तिच्या बाबतीत वाईट बोलली असेल. सावलीताईनं नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला. आणि तुमचं नशीब त्याच्याहून चांगलं, सावलीताई सारखी तुम्हाला बायको मिळाली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.